आज आम्हाला अचानक पुण्याला जावं लागलं. तर नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत आहात. आज सकाळी उठले आणि पहिली कॉलेजला गेले. कॉलेजवरतून आले, दीदीचा कॉल आला आणि ठरलं पुण्याला जायचं म्हणून सगळी रूम क्लीन केली, बॅग वगैरे पॅक केली आणि आम्ही पुण्याला जायला निघालो. पण जायच्या आधी रूम मधला कचरा टाकायला घेतला, कचरा टाकला आणि आम्ही दोघं स्टँडवरती जायला निघालो. स्टँडवरती गेल्यावरती ऑलरेडी पुण्याची बस थांबलेली होती म्हणून आम्हाला बसची काही जास्त वेळ वाट वगैरे नाही पाहावी लागली. बट आम्हाला एका सीटवरती जागा भेटली नाही. तो वेगळ्या सीटवरती होता आणि मी वेगळ्या सीटवरती होते. थोड्या वेळाने बस नाश्ता करायला थांबली. मग तिथून आम्ही हे पोंग्यांचं पॅकेट घेतलं. त्यानंतर त्याला काहीतरी गोड खायचं होतं म्हणून कलाकंद घेतला. दोघांनी कलाकंद खाल्ला आणि मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करत करत पुण्याला निघालो. इथं याचं आहे ना मस्तपैकी मूवी पाहायचं काम चालू होतं आणि मला तर इतकी भयंकर झोप येत होती ना की बस. थोड्या वेळाने फायनली एका सीटवरती जागा झाली. मग आम्ही दोघं पण एकाच सीटवरती बसलो आणि याचं नाही तर सारखं मॅप पाहायचं काम चालू होतं. पुण्यात एंटर केल्या केल्या आम्हाला पुण्याचं हे भयंकर ट्रॅफिक लागलं. त्यानंतर फायनली आम्ही शिवाजीनगरला पोहोचलो. तिथनं PMT स्टॉपवरती गेलो आणि PMT घेऊन हडपसरला गेलो. हडपसरला गेल्यावरती मांजरीची बस पकडायची काही हिंमत नव्हती म्हणून म्हटलं आता ऑटो घेऊ. ऑटो घेतली आणि फायनली आम्ही रूमवरती पोहोचलो. रूमवरती पोहोचता पोहोचता इतका उशीर झाला होता आणि इथे याचं आल्या आल्या खायचं काम चालू झालं. मी मस्तपैकी दीदीला भेटले. दीदीने आमच्यासाठी जेवण बनवून ठेवलं होतं. जेवणामध्ये खीर, पोळी आणि बटाट्याची भाजी असा काहीतरी मेन्यू होता. आणि आजच्या दिवसाच्या शेवटी ना खूप साऱ्या गप्पा मारून आणि तिघांनीही एकत्र बसून जेवण करून केला. आजसाठी एवढंच राहिलेलं. गप्पा पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.